भाषा आहे म्हणजे राज्याची भाषा आहे म्हणजे काय? शासनाचा राज्याचा कारभार मराठी भाषेतून चालतो म्हणून ती मराठी ही आपली राजभाषा आहे. बरोबर. तर आज हा मराठी भाषेचा गौरव दिन आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला हा साजरा होतो आणि हा याच दिवशी साजरा होण्याचं कारण काय असेल? पटकन सांगा. मराठी भाषा दिन विवा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज दोन व्यक्ती होते की एक होते? मग कुसुमाग्रज का म्हणायचे त्यांना? टोपण नाव म्हणतं मराठी. तशा प्रकारे त्यांनी कविता लिहिण्यासाठी ते नाव वापरलेलं आहे आणि विवा शिरवाडकर हे नाव त्यांचं गद्य लेखनासाठी आहे. तर अशा प्रकारे म्हणजे कवी कुसुमाग्रजांचा हा जरी वाढदिवस असला तरी तो मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे एक निमित्त आहे. कोणाचं निमित्त आहे? कुसुमाग्रजांचं. परंतु खरं कारण काय? खरं महत्व काय? मराठी भाषा दिनाचं महत्व आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की मराठी भाषा दिन हा बाजूलाच राहून जातो. लेखकांचा आहे तेही आपण यापुढे चर्चा करणार आहोत. तर आपली या ठिकाणी ही आपण मराठी भाषा दिन साजरा करतो ही फार मोठी आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि तुमचे अभिनंदन करू इच्छितो. आता मी इंग्रजीच्याही विरोधात नाही आहे. इंग्रजी शाळा चालू आहेत, इंग्रजीच्या विरोधात नाही आहे. परंतु मराठीचा मात्र आपण पुरस्कार करतो किंवा पुरस्कर्ता मी आहे. आणि मराठीच्या बाबतीमध्ये कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. अशी ही मराठी रागडी भाषा आहे, ग्रामीण लोकांची भाषा आहे. आणि मराठी माणूसच मुळात रागडा आहे किंवा दऱ्याखोऱ्यात राहणारा आहे मुळात. आणि म्हणून अशा प्रकारचं कवीने त्यांचं वर्णन केलेलं आहे. मराठीचा महिमा आपल्या याच्यातून कवितांमधून घडलेला आहे. आता आपली मातृभाषा आहे मराठी. सर्वांची मातृभाषा मराठी आहे का या ठिकाणी? बरं. मराठी मातृभाषा असलेले किती आहेत? हात वर करा. बरं. म्हणजे बहुतेक मराठी मातृभाषा असलेल्या आहेत. आता हे जर आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलो असतो तर तिथे कमी हात वर आले. बरोबर. मातृभाषा कशाला म्हणता येईल? हात वर करून सांगायचं. मातृभाषा म्हणजे काय? सांग. बोलीभाषा वेगळा विषय आहे, वेगळा प्रकार आहे. मातृभाषा कशाला म्हणतात? आपण जी बोलतो ती भाषा आईकडून आलेली आहे ती मातृभाषा. मातृभाषा आहे म्हणजे आपली आई जी भाषा बोलते ती आपली भाषा असं म्हणून ती मातृभाषा आहे. आणि मराठी आपली मातृभाषा आहे. इतरांची वेगळी असेल ती त्यांची मातृभाषा आहे. मग कोणती मातृभाषा चांगली? मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू कोणती मातृभाषा चांगली म्हणता येईल? नाही असं म्हणायचं नाही. मराठी भाषा इतर भाषा सुद्धा त्या मातृभाषा आहे म्हणून त्या सुद्धा चांगल्याच आहेत. त्यांच्यासाठी त्या श्रेष्ठ आहेत. कोणतीही भाषा अशी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ किंवा चांगली किंवा वाईट नाही. लक्षात घ्या. आता बघा, मातृभाषा जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आपण त्या आपल्या आईची भाषा म्हणून आपण म्हणतो. मग मातृभाषेतून आपण शिक्षण घेतो. बरोबर. पण भाषेचा उद्देश काय आहे? कोणाची हिंदी भाषा आहे, कोणाची कन्नड आहे, कोणाची इंग्रजी असेल किंवा कोणती असेल. ते भाषेचा मूळ उद्देश काय असतो? भाषा कशासाठी आहे? भाषा कशासाठी वापरतो आपण? कशासाठी भाषेचा उद्देश काय? बोलण्यासाठी आहे. अजून बोलण्यासाठी अजून काय? बोलण्यासाठी त्याचा थोडा अजून सविस्तर विस्तार करा. बोलण्यासाठी आहे, संवादासाठी आहे. बर. अजून वाचनासाठी आहे. बरोबर की नाही? म्हणजे भाषेमुळे माणूस एकमेकांशी संवाद साधतो आणि मानवाला देणगी आहे भाषेची. त्यामुळे तो एकमेकांशी संवाद साधतो, भावनांची देवाणघेवाण करतो, विचारांची देवाणघेवाण करतो, शिक्षण घेतो. आणि भाषेमुळेच आपला विकास झालेला आहे जो इतर प्राण्यांचा नाही होऊ शकला. अशा प्रकारची प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भाषेला फार महत्व आहे. आणि कोणाचीही मातृभाषा असो ती त्याची अस्मिता आहे, त्याची ओळख आहे. म्हणजे हा मातृभाषा एखादी मातृभाषा श्रेष्ठ किंवा एखादी कनिष्ठ अशा प्रकारची अजिबात म्हणता येणार नाही. भाषेचा उद्देश आहे तो सफल झाला याच्याशी मतलब.
तर त्याप्रमाणे भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये मराठीप्रमाणे इतरही भाषा आहेत आणि मराठीप्रमाणे इतर भाषा 121 भाषा जवळपास भारतामध्ये प्रमुख भाषा आहेत आणि त्या भाषामध्ये 270 मातृभाषा अजून अस्तित्वात आहे आणि बोलीभाषा शेकडो आहेत आणि म्हणून कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं म्हणता येणार नाही. भाषा ही भाषा असते आणि भाषा ही तिचं काम कुठेही असेल तरी करत असते. आज मराठी भाषा दिन साजरा करतो म्हणून आपण मराठीचा गौरव करतो, एवढाच फक्त काय तो फरक आहे. त्यानंतर कुसुमाग्रजांबद्दल आपण जे म्हणतो की कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण साजरा करत आहोत हा मराठी भाषा गौरव दिन. मग कुसुमाग्रजांबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? कुसुमाग्रज कोण होते? कवी होते, बरोबर. कुसुमाग्रज कवी होते. त्यांचे काव्यसंग्रह तुम्हाला फारसे माहिती असण्याचं कारण नाही, कारण तुम्ही तेवढं वाचन तुमचं नसेल, कारण तुमचं जे वय आहे त्या वयानुसार तुमचं वाचन आहे. पण कुसुमाग्रजांनी काव्यसंग्रह लिहिले आहेत, अनेक आहेत. त्यांच्या पुस्तकांची यादी फार मोठी आहे. थोडक्यात जे आम्ही सांगेल तुम्हाला प्रमुख जे आहेत काव्यसंग्रहामध्ये विशाखा, जीवन लहरी, सविधा आणि किनारा हे काव्यसंग्रह आहेत. आणि विवा शिरवाडकर या नावाने त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्यामध्ये नाटकामध्ये आहे, सर्वांना माहिती आहे नाव त्याचं, मुलांना माहिती आहे, प्रसिद्ध नाटक होतं नट, संख्या सांगितली 22. त्या भाषेमधलं जे चांगलं लिखाण असेल त्या एकाच भाषेला त्या वर्षी हा पुरस्कार दिला जातो. एकाच भाषेतील लिखाणाला हा पुरस्कार दिला जातो, त्या एका लेखकाला दिला जातो. तर अशा प्रकारे कुसुमाग्रज प्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिणारे लेखक की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले असे कोण कोण आहेत? कोणाला नाव सांगता येतील? आपण साहित्य संमेलन घेतलं त्यावेळेला आपण ते नाम बघा, त्यांचे रेखाचित्र लावलेली होती. कोण 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 आहेत आठवतं तुम्हाला? अजून आहेत 4 लोक आहेत, 4 साहित्यिक आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कोण आहेत? पटकन शिक्षक सांगा जरा. भालचंद्र नेमाडे, डॉक्टर भालचंद्र नेमाडे, विसे खांडेकर, विंदा करंदीकर हे 4 साहित्यिकांना मिळालेलं आहे. आता डॉक्टर भालचंद्र नेमाडे, डॉक्टर बद्दल तुम्हाला अजून सांगतो. डॉक्टर म्हणजे आपले जे डॉक्टर झाले शरीराचे डॉक्टर वेगळे असतात. हे डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट, साहित्यातली डॉक्टरेट असते किंवा इतर विषयातली डॉक्टरेट असते, म्हणजे उच्च पदवी आहे म्हणून ते डॉक्टरेट लावतात. अशा प्रकारे मराठी भाषेबद्दल आपण जी काय माहिती घेतो आहोत, आता कोणतरी सांगितलं की मराठी भाषा बोली भाषेबद्दल कोणतरी सांगितलं बोली भाषा पण आहे. तर हा बोली भाषा काय प्रकार आहे? बोली भाषा कशाला म्हणता येईल? म्हणजे मराठीमध्ये भाषेचे 2 प्रकार आहेत. एक भाषा प्रमाण भाषा आहे, दुसरी भाषा जी आहे ती बोली भाषा आहे. तर प्रमाण भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा बघा, तुम्ही विचारच केला नाही या गोष्टींचा. आता तुम्ही जी लिहिता वाचता की पुस्तकामध्ये ती प्रमाण भाषा आहे. मी तुमच्याशी जे बोलतोय ती प्रमाण भाषा आहे. जी काही अभ्यासक्रम आहे मराठीचा तो प्रमाण भाषेमध्ये आहे. आणि बोली भाषा कशाला म्हणता येईल? घरी बोलतो. तू कोणती भाषा बोलते घरी? नाही, मराठी आहे परंतु तुझी भाषा, तुझं गाव कुठलं? नांदेडला कोणती भाषा बोलली जाते? बोली भाषा असेल की तुमची गावची. तू आता जसं बोलते तसं घरी याच शुद्ध वगैरे शुद्ध म्हणून शुद्ध अशुद्ध नसते अर्थात भाषा, पण या अशा प्रकारे बोलतो की आपण घरी गेल्यानंतर आपल्या आई वडील किंवा जे असतात ग्रामीण भागातून आले ते त्यांची भाषा बोलतात, ती बोली भाषा. बरोबर आहे? म्हणजे आपण जी बोलतो, जो समाजात राहतो त्या समाजाची जी भाषा आहे, ज्या जाती जमातीत राहतो त्याची जी मूळ भाषा आहे तिला बोली भाषा म्हणतात. ती ग्रामीण भाषा. म्हणजे प्रमाण भाषा ही शहरी भाषा म्हणूया किंवा नागरी भाषा म्हणूया आणि बोली भाषा ही ग्रामीण भाषा आहे असं म्हणूया. त्या त्या जमातीमध्ये त्या त्या ग्रामीण भागामध्ये त्या त्या परिसरामध्ये जी बोलली जाते त्या लोकांची ती भाषा असते, तिला बोली भाषा असं म्हणतात. तर ही जी बोली भाषा आहे ही बोली भाषा अर्थातच ग्रामीण लोकांची भाषा आहे आणि प्रमाण भाषा ही नागरी लोकांची भाषा आहे किंवा शिक्षणाची भाषा असा एक ढोबळमानाने आपण त्याच्यामध्ये फरक करतो. प्रमाण भाषेला एक प्रकारचे नियम असतात, व्याकरण असतं, त्याप्रमाणे ती वापरायला लागते. बोली भाषा ही सहज असते, जसं असतो आपण बोलतो तशा प्रकारे ती बोली जाते, तिला काही व्याकरणाचं काही बंधन नसतं. बोली भाषा ही अस्सल आहे, नैसर्गिक आहे आणि
जीवन अनुभवातून ती आलेली आहे. शेतकरी असतात, शेती करताना जे काही शब्द वापरतात, अनेक शब्द तुम्ही बघा, टिपण आहे, पेरणी आहे, लावणी आहे, सर्व आहे, हे शब्द मी जे तुम्हाला सांगतो हे बोलीभाषेचे शब्द आहेत, बरोबर की नाही. आणि बारा बलुतेदार कोण असतात गावी? पूर्वी असं की बारा बलुतेदार असायचे, म्हणजे कोण? गावामध्ये सुतार, तांबार, लोहार अशा प्रकारचे होते की नाही, हे बारा बलुतेदार. त्यांची जी भाषा असते ती बोलीभाषा आहे, ते हे बोलीभाषेमध्ये बोलत असतात. मग याच्यामुळे सांगा, आता इथे प्रमाण भाषेत आपण माहिती घेतली आणि बोलीभाषांची घेतली. त्या बोलीभाषांच्या बद्दल बोलताना आणि प्रमाण भाषेबद्दल बोलताना मग बोलीभाषा चांगली की प्रमाण भाषा चांगली? दोघी चांगले, शिकला तुम्ही. म्हणजे भाषा कुठलीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, ती त्या लोकांची भाषा आहे, त्या समूहाची भाषा आहे. म्हणून एखादा कोणी बोलेल की काय अशुद्ध बोलतो, तर भाषा शुद्ध किंवा अशुद्ध सुद्धा नसते, ती ओरिजिनल असते, त्यांची असते, नैसर्गिक असते. आणि म्हणून तिला शुद्ध अशुद्ध किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असं आपण म्हणायचं अजिबात गरज नाही. आता कवयित्री बहिणाबाई चौधरी तुम्हाला माहिती आहेत की नाही? बहिणाबाईंची जी भाषा आहे ती बोलीभाषा आहे. त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या बोलीभाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. बघा, शिक्षण साहित्यिक होण्यासाठी खूप शिकलं पाहिजे असं नाही. MA PhD डॉक्टरेट होऊन सुद्धा ते साहित्य लिहू शकतात, लेखन करू शकतात असं अजिबात नाही आहे. बहिणाबाई किती शिकलेल्या होत्या? बहिणाबाई शिकलेल्या होत्या की नव्हत्या? नव्हत्या. मग त्या काय होत्या? अशिक्षित होत्या की अडाणी होत्या? अशिक्षित होत्या. अडाणी म्हणायचं नाही, ज्याला काही समजत नाही तो अडाणी. शिकलेला नाही त्याला अशिक्षित म्हणायचं, अडाणी म्हणायचं ना. अशिक्षित होते, परंतु अशिक्षित असून सुद्धा त्यांनी कविता रचल्या, गाणी रचली. मग त्या त्यांच्या मुलांनी लिहून ठेवल्या आणि त्या पुढे प्रकाशित झाल्या. आणि त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या फक्त 52 कविता आहेत. हे आहे फक्त 52. त्या 52 कविता एवढ्या अजरामर झाल्या बहिणाबाईंची गाणी म्हणून. आणि बहिणाबाईंचं एका विद्यापीठाला नाव दिलं गेलं. कोणत्या विद्यापीठाला नाव दिलं गेलं कोणाला माहितीये? बहिणाबाईंचं नाव एका विद्यापीठाला दिलं. सांगा, शिक्षकांनी सांगा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे आहे? जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होतं, त्याला बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशा प्रकारचं नाव दिलं गेलं. म्हणजे एका अशिक्षित स्त्रीचं नाव. कारण तिने जी काही कविता लिहिल्या त्या कविता एवढ्या दर्जेदार होत्या. आजकाल कोणी म्हणतं की माझी 60 पुस्तक प्रकाशित झाली, माझी 70 प्रकाशित झाली, कविताची 20 पुस्तकं लिहिली. पण काय लिहिलं यालाही महत्व आहे की नाही? तुम्ही किती लिहिता याच्याविषयी काय लिहिता, किती वाचता याच्याविषयी काय वाचता, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून त्याच्यामध्ये दर्जा हा महत्वाचा आहे. बहिणाबाईंची एखादी कविता कोण म्हणेल? छोट्या 2-3 ओळी कोणा सांगता येतील? बोल. मार्गसर म्हणजे जीव झाडाने टांगायला. बघा कल्पना किती आहे. अशा प्रकारची ही भाषा आहे, बोली भाषा आहे, गोड आहे. म्हणून बोली भाषा सुद्धा त्या लोकांसाठी फार महत्वाच्या असतात. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 बोली भाषा आहे. किती बोली भाषा आहे? 60 बोली भाषा. या 60 बोली भाषामध्ये 20 बोली भाषा ज्या आहेत त्या मराठीशी संबंधित आहेत आणि 40 बोली भाषा ज्या आहेत त्या जमातीच्या भाषा आहेत. म्हणजे आता कोरकू आहे किंवा आणखी इतर जमात आहे त्यांच्या त्या भाषा आहेत, कातकरी भाषा आहेत. अशा प्रकारे या 60 बोली भाषामध्ये 20 भाषा मराठीशी संबंधित आहेत. आणि कोणकोणत्या बोली भाषा आहेत? प्रमुख बोली भाषा पण सांगता येईल. आता मी एक नाव सांगितलं, तुम्ही सांगा बरं. बहिणाबाईंची जी गाणी आहेत ती कोणत्या बोली भाषेमध्ये आहेत? खानदेशी बोली भाषा. तिला अलीकडे लेवा बोली भाषा असंही म्हटलेलं आहे. कारण खानदेशी जेव्हा म्हणतात, खानदेश हा भाग किती जिल्ह्यांचा मिळून आहे? बरोबर सांगा. कोण कोण? जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक. म्हणजे हा एवढ्या जिल्ह्यांचा मिळून खानदेश आहे. मग आता ह्या तिने ऐराणी भाषा सुद्धा आहे, इतरही भाषा आहेत, भिल्ल भाषा आहे किंवा इतर भाषा आहेत, पावरी आहेत. म्हणून खानदेशी भाषा न म्हणता ती जी भाषा बोलणारे आहेत ते लेवा लोक आहेत, लेवा पाटील लोक आहेत. म्हणून आता त्याचं सध्याचं नाव काय म्हटलेलं आहे? लेवा बोली भाषा आहे. आणि लेवा बोली भाषेला आता राज्य सरकारकडनं भाषिक अल्पसंख्याक दर्जा सुद्धा मागणी झालेली आहे. कदाचित ती पूर्ण येऊ शकते अशा प्रकारे. म्हणजे आता एक बघा, खानदेशी बोली भाषा आपण ऐकली. अजून कोणती बोली भाषा आहे? तुमची बोली भाषा कोणती आहे सांगा बरं. तुमची एखाद्याची बोली भाषा आहे?
मराठी ही प्रमाण भाषा झाली आपली बोली आगरी बरोबर आगरी बोली आगरी बोली कोळी भाषा आहे बरोबर मालवणी आगरी मालवणी आहे मालवणी भाषा कोणी आहे का इथे मालवणी आहे अजून कोणती भाषा आहे कन्नडी आहे आपल्या मराठीला बोली भाषा का अजून कोल्हापुरी भाषा आहे नागपुरी भाषा आहे बघा आहे किती मसले मराठी भाषा बोलणं आहे मराठवाडा भाषा नाही पावरी भाषा आहे त्यानंतर कोकणी आहे घाटोळी आहे वारली आहे गोंड आहे कातकरी आहे आणि विशेष म्हणजे भिल्ल भाषा आहे भिल्ल आणि गोंड ह्या भाषा पुरातन आहे बोली भाषांमध्ये विचार केला किती ज्ञान असतं या भाषा पुरातन आहेत आणि अशा प्रकारे अनेक बोली भाषा मराठी पूर्वी अस्तित्वात नव्हती आता मराठी नंतर अस्तित्वात आली बोली भाषा त्याच्या आधीच्या अस्तित्वात होती मग मराठीने बोली भाषेतली अनेक शब्द घेतले अनेक बोली भाषांमधून शब्द घेतलेत अनेक इतर भाषांमधून शब्द घेतलेत उर्दूतले घेतलेत हिंदीतले घेतलेत इंग्रजीतले घेतलेत अशा भाषांमधून शब्द घेतलेत हळूहळू ती वाढत गेली म्हणजे मूळ मराठी प्रमाण भाषा नव्हती ती तयार केली गेली अन्य भाषांमधून ती घेऊन तिला तयार केली गेलेली आहे म्हणून बोली भाषा ह्या मूळ आहेत प्रमाण भाषा ही तयार केलेली भाषा आहे अर्थात श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही आहे सगळ्या बोली भाषा जर वापरल्या असत्या कोणी इथे जर मालवणी बोलेल कोणी मराठी बोलेल मी खानदेशी बोलेल जेव्हा बोलेल तर चालेल का दुसरं कोणत्या भाषेमध्ये लिहिला म्हणून सगळ्यांचा गोंधळ एक मिटावा किंवा कुठेतरी एक सुसूत्रता यावी आणि म्हणून आपण प्रमाण भाषा तयार केली आणि ती पुस्तकामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये आपण वापरतो आहोत अशा प्रकारे आपण त्याच्याबद्दल म्हणूया मराठी भाषेबद्दल मराठी भाषेमध्ये अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहेत अजूनही आहेत सुरेश भट सुद्धा आपल्या मराठी साहित्यामध्ये मराठीमध्ये म्हणतात मराठीच्या भाषेबद्दल बोलतायत तुम्हाला सगळ्यांना ती कविता माहिती आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो परेत धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी किती छान वर्णन केलं आहे मराठीला माय म्हटलेलं आहे माय म्हणजे सगळ्यात जवळची प्रिय अशा प्रकारे आता मराठी भाषेबद्दल आणखी आपण जर विचार केला तर मराठी भाषा पुरातन आहे म्हणजे किती पुरातन आहे तर ती 1500 वर्षापूर्वीची भाषा आहे परंतु पूर्वी लिखित अशी भाषा नव्हती आता हे छपाईचे जे तंत्र आलेलं आहे ते त्या काळामध्ये छपाईचं तंत्र नव्हतं मग काय झालं बोलता बोलता ती अशी राहिली काही ठिकाणी शिलालेख म्हणून ती एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे की श्रवणबेळगोळ म्हणजे कर्नाटकामधलं श्रवणबेळगोळ ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी एक शिलालेख सापडला 905 साली कोरलेला त्याच्यात लिहिलेलं आहे श्री चामुंडराये करविले एवढं परंतु म्हणजे मराठी भाषा त्यावेळेला अस्तित्वात होती याचा पुरावा आहे 905 सालचा आणि त्याही आधी मराठी भाषा अस्तित्वात होती फक्त लिखित स्वरूपात छापीत स्वरूपात नव्हती पण मराठीमधला पहिला जो ग्रंथ लिहिला गेला छापील ग्रंथ म्हणूया यातही थोडेसे मतभेद आहे इतिहासात गेले थोडेसे मतभेद येतातच किंवा कालाबद्दल थोडीशी शंका प्रशंका येतात किंवा विचार भिन्न होतात मग विवेक सिंधू हा मुकुंदराजांनी लिहिलेला हा पहिला लिखित आद्यग्रंथ असंही म्हटलं जातं आणि दुसरं लीळा चरित्र माहीम भटांनी लिहिलेला आहे महानुभवपंथाचा तो आद्यग्रंथ आहे असं म्हणूया आपण दोन्ही आद्यग्रंथ असं म्हणूया या थोडेसे मतभेद आहेत तर अशा प्रकारे मराठीतील पहिलं वृत्तपत्र जे आहे ते कोणतं होतं कोण सांगू शकेल हा प्रश्न जनरल नॉलेज आहे तुम्हाला मराठीत पहिलं वृत्तपत्र सुरू झालं आता वृत्तपत्र कोणकोणती आहे 2-3 सांगा मराठीतली प्रमुख वृत्तपत्र बोला वर्तमानपत्र लोकसत्ता पुण्यनगरी बर महाराष्ट्र टाइम्स आहे सकाळ आहे हे वृत्तपत्र तसं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे आहे कोणी सुरू केलं बाळशास्त्री जांभेकर बघा त्या मॅडमने बरोबर उत्तर दिले अशा वेळी मराठी भाषा जशी आपण म्हणतो की मराठीमध्ये विवेक सिंधू किंवा लीळा चरित्र हे ग्रंथ सुरुवातीला आले त्यानंतर संतांनी ही भाषा वाढवली संतांनी या भाषेमध्ये विपुल लिखाण केलं संतांनी कोणतं लिखाण केलं संतांचं लिखाण कशामध्ये आहे आता आपल्याला दिसतं आपण संतांचे लिखाण कोणत्या स्वरूपात आहे ग्रंथ आहेत कोणते ग्रंथ आहेत
अभंग, संतांचे अभंगच आहेत ना जास्तीत जास्त, बरोबर की नाही? गीता वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपण काय म्हणतो संतांचे अभंग आहेत. मग संत कोण कोण होऊन गेले की ज्यांनी मराठीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे? महाराष्ट्रातले प्रमुख संत, मराठी संत, मराठी भाषक असतात. संत रामदास, बर, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, बरोबर का? संत नामदेव. संतांची कोणाला माहिती आहे? एक संत माहिती आहे की सावतावाडी, बरोबर. संत एकनाथ झालं, अजून संत जनाबाई आहेत, चक्रधर स्वामी, बर, तुकडोजी महाराज आहे, बरोबर आहे, संत तुकाराम. तर अशा प्रकारे संतांच्या बद्दल आपण अजूनही अनेक संत आहेत, कारण त्यांनी अभंग लिहिले आणि मराठी भाषा पुढे नेली, समृद्ध केली. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी भाषेला राजाश्रय मिळाला, राजाश्रय मिळाला. हे शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार मराठी भाषेत सुरू केला. अर्थात त्यावेळी मराठी थोडीशी वेगळी होती, नंतर ती वेगळ्या प्रकारची आपण ती मराठी होती. राजाश्रय मिळणं म्हणजे काय असतं? एखाद्या भाषेला राजाश्रय मिळाला किंवा एखाद्याला राजाश्रय मिळणे. राजाश्रय मिळणे कशाला म्हणतात? राजाश्रय मिळणे कशाला म्हणतात? भाषेला राजाश्रय मिळाला म्हणजे काय झालं? त्या राज्यानं ती भाषा स्वीकारली, जनतेसाठी ती वापरली, आणि म्हणजे अर्थातच राजाश्रय मिळाल्यानंतर तिची प्रगती झाली, विकास झाला, आणि सगळ्यांना ती बोलायला लागली, सगळे ते बोलायला लागले. अशा प्रकारे मराठी भाषेला राजाश्रय मिळाल्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही भाषा वाढलेली आहे. आणि अलीकडेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. अभिजात दर्जा, अभिजात दर्जाची कोणाला सांगता येईल कधी प्राप्त झाला? कधी प्राप्त झाला? साधारण 3 ऑक्टोबर 2024. आता अभिजात दर्जा म्हणजे काय? आपण म्हणतो अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी आपण जवळजवळ 40-50 वर्ष संघर्ष करतो, तो आता प्राप्त झाला. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणजे काय झालं? शिक्षक सुद्धा सांगू शकतात. नाही, अभिजात दर्जा, हा म्हणजे अभिजात दर्जाचे निकष आहेत. कोणकोणते निकष आहेत? 1500 ते 2500, म्हणजे कमीत कमी 1500 वर्षापूर्वीची ती जुनी भाषा असावी, हा एक निकष आहे. अजून काय निकष आहे? दर्जेदार लेखन असावं लागतं आणि साहित्य कृती जुने असावे लागतात, त्या अनुवादित नसावे लागतात, तर त्या त्या भाषेमध्ये मुळ असावे लागतात. हे आहे. मग त्यामध्ये आपण त्यामध्ये बसलो, ग्रंथ, ओव्या, अभंग अशा प्रकारचं आपण त्यामध्ये लिखाण आहे. मला पुढचं सांगा. मराठी भाषा 3 लाख शब्द आहे मराठी भाषेमध्ये, कमीत कमी 3 लाख शब्दसंख्या, आणि अजूनही ती वाढते. जसजसे नवीन नवीन लेखक येतात तसतसं ते मराठी भाषेमध्ये शब्दसंख्या वाढवत आहे. आणि जो ज्या ज्या परिसरातून येतो त्या त्या परिसरातले शब्द त्या ठिकाणी आणतो. म्हणजे प्रत्येक लेखकानं कमीत कमी आयुष्यामध्ये 10-12 तरी शब्द जे आहेत मराठीमध्ये नाहीत ते तिथे आणले पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि अशा प्रकारे मराठी भाषा ही समृद्ध होत्या दिवसेंदिवस. जगातल्या ज्या भाषा आहेत, प्रमुख भाषा, त्या भाषेमध्ये ज्या मराठी भाषेचा 10वा क्रमांक आहे. जागतिक भाषांमध्ये होत आहे. जागतिक भाषा सगळ्यात आपण मोठी कोणती म्हणतो? इंग्रजी म्हणतो का? इंग्रजी आहे का जागतिक भाषा? सगळीकडे वापरली तर साधारण इंग्रजी भाषा. अनेक देशामध्ये इंग्रजी भाषेला कोणी महत्त्व देत नाही, परंतु इंग्रजी भाषा साधारणपणे वापरली जाते. म्हणून अशा भाषांमध्ये मराठी भाषेचा कितवा क्रमांक आहे? 10व्या क्रमांकावर आहे. आणि भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे बोलली जाणारी भाषा. भारतामध्ये कितव्या क्रमांकाची भाषा आहे? 3ऱ्या क्रमांकाची. आता बघा, अलीकडे आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरं केलं. कधी झालं साहित्य संमेलन साजरं? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झाले? वाचता का पेपर वगैरे? जनरल नॉलेजमध्ये आपण माहिती घेतो की नाही? सकाळी तुम्ही याच्यात वाचलं की नाही? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आताच झालं. तारीख म्हणजे अगदी 21, 22, 23, बरोबर? ठीक आहे, तारखांचा तपशील जाऊ दे. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माहिती आहे की नाही? माहिती आहे. कधी होतं ते? दरवर्षी. तारीख निश्चित नसते. कुठे होतं? ठिकाण निश्चित नसतं. कोणतरी प्रायोजक मिळतं किंवा एखादी संस्था मिळते, तिथे ते होतं. यावर्षी कुठे झालं?
दिल्ली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विद्यार्थी संघ कुठे झालं? दिल्लीला झालं. दिल्लीला कुठे झालं? ठिकाण पण होतं आपण ऐकतो तालकोटाला मैदान झालं, बरोबर. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? एक हात वर करून मुलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यावर्षी अध्यक्ष कोण होते? नाही. एखाद एक तरी सांगा कोण होते? विचार करा. पेपर वाचले पाहिजे, वर्तमानपत्र वाचले पाहिजे, बातम्या ऐकल्या पाहिजे. तारा भवाडकर. काय नाव? तारा भवाडकर. वय किती? मुली सांग माहितीये? नावच माहिती तर वय नसेल. वय 83. किती वय? 83. 1 तास 25 मिनिटांचं भाषण त्यांचं युट्यूबवर ऐका, खूप छान आहे. मुलांनाही समजेल असं भाषण. म्हणजे या वयामध्ये 83व्या वयामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. मराठी भाषेबद्दल किंवा इतर याच्याबद्दल त्यांनी चांगले विचार मांडले. तर अशा प्रकारचं हे संमेलन का भरवलं जातं? मराठी साहित्य संमेलन. जसं आपण हा दिवस साजरा करतो, मग संमेलन का असतं? मराठी साहित्य संमेलन. खूप ज्ञान मिळवायचं आहे तुम्हाला अजून. मराठी साहित्य संमेलन का असतं? तर साहित्य पुढे गेलं पाहिजे, साहित्य जगासमोर आलं पाहिजे, साहित्यिकांना संधी मिळाली पाहिजे, व्यासपीठ मिळालं पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. म्हणून साहित्य संमेलन, बरोबर आहे. अशा प्रकारे हे संमेलन यावर्षी पार पडलं. आणि कितवं संमेलन होतं? कितवं संमेलन होतं यावर्षी? शिक्षक झाला तर तू सांग. 98, बरोबर. 98वं मराठी साहित्य संमेलन होतं. तर या साहित्य संमेलनामध्ये कथा, कविता, चर्चा, परिसंवाद, भाषणं, लोककला अशा प्रकारे सर्व काही सादरीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. या साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य संमेलन, मराठीचा आपण दिवस साजरा करतो म्हणून त्या विषयाचा संदर्भ आहे. या मराठी साहित्य संमेलनामध्ये काय काय अपेक्षा व्यक्त केल्या किंवा काय काय ठराव झाले त्या ठिकाणी याबद्दल अर्थात विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसेल, परंतु मी सांगतो. मराठी साहित्य संमेलनामध्ये अशा अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. आजकाल मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागलेली आहे. घरघर लागली म्हणजे काय? हा मराठी शब्द आहे, वापरतो का आपण? नाही. घरघर लागणे, घरघर लागणे कशाला म्हणतात? शिक्षक सांगा. म्हणजे एखादी मरण कळा लागते, घरघर, शेवटची घरघर लागली बाबा त्याला. आता तो असा पूर्वी घरघर हा म्हणजे संपण्याच्या मार्गावर आहे, आता ती शेवटाला आलेली आहे असं आपण म्हणतो. अर्थात म्हणतो, पण त्यासाठी आपण प्रयत्न जर केले तर ती अजूनही पुनरुज्जीवित होऊ शकते किंवा जगापुढे येऊ शकते. म्हणून मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. आपली शाळा टिकली आहे, आपल्या शाळेला काही अडचण नाही आहे. आपल्या शाळेमध्ये मराठी विद्यार्थी भरपूर आहेत. इतर शाळांमध्ये मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि लोक इंग्रजीच्या मागे वेड्यासारखे लागलेले आहेत. आता हा एक वेगळाच विषय आहे. शिक्षण हे मातृभाषेतूनच असलं पाहिजे, शालेय शिक्षण. मग आपण जे आपल्या मातृभाषेतून घेतो किंवा आपल्या जवळच्या भाषेतून घेतो, मराठी भाषेतून. इंग्रजी परकीय भाषा आहे. इंग्रजी भाषेबद्दल द्वेष नाही आहे, परंतु इंग्रजी शालेय शिक्षणासाठी आवश्यक नाही आहे. परंतु ती मी आता हे तुमच्याकडे बोलतो, मी त्या डॉन बॉस्कोला नाही बोलणार आहे. शाळा टिकल्या पाहिजे, शालेय शिक्षण झालं पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हा मुद्दा मी बोलणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील मराठी विषय हा हायर असला, लोवर नाही येत, अशी मागणी झालेली आहे. तर आमची महाराष्ट्रात तरी ठेवा, बाकी ठिकाणी तुम्ही काय कराल तुमचं बघा. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी इंग्रजी शाळा चालवतात, तर आमच्या भाषेला सुद्धा अभिजात दर्जा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा विषय, मराठी विषय तुम्ही उच्च दर्जाचा ठेवा. लोवर हायर, कमी दर्जाचा नाही. कमी दर्जाचा म्हणजे सोपा, थोडा हायर ठेवा किंवा उच्च दर्जा ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, घोषणा झालेली आहे. जसं पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, तसं मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना झालेली, जी घोषणा झालेली आहे, ते विद्यापीठ मराठीसाठी स्थापन करा. आणि आत्ता जे आपण पाहिलं बोलीभाषा ज्या आहे, 60 बोलीभाषा, त्या बोलीभाषांचा जतन करण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक अध्यासन, एक संस्था नेमा महाराष्ट्रामध्ये मराठीच्या बोलीभाषांसाठी.
असाही साहित्य संमेलनामध्ये अपेक्षा आहे. साहित्य संमेलनामधल्या ह्या गोष्टींना फार महत्त्व असतं, कारण सरकार त्या मुद्द्यांची दखल घेतं. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा अजून होता की 23 फेब्रुवारी, आता जे गेली परवा तारीख, त्या दिवशी काय होतं? 23 फेब्रुवारीला काय असतं? 23 फेब्रुवारीला काय असतं? जयंती वगैरे कोणाची? जन्मदिवस कोणाचा आहे? संत गाडगेबाबा. अच्छा बाबा, कोणतरी भेटला समजा. आपल्याला इतरांचे जन्मदिवस माहिती असतं, संत गाडगेबाबा फार मोठी व्यक्ती होती. आणि त्यांनी ग्रामीण त्यांच्या भाषेमध्ये कीर्तनं करायची. त्यांचं कीर्तन ऐकलं जावी, मराठी भाषेमध्ये कीर्तन असायचं. तर त्यांचं नाव बोली भाषा दिन म्हणून साजरा करा. संत गाडगेबाबा जो जन्मदिवस आहे 23 फेब्रुवारी, तो मराठी बोली भाषांचा दिन म्हणून साजरा करा, अशा प्रकारची मागणी झालेली आहे. तीही होईल पुढे, म्हणजे पुढच्या वर्षी कदाचित आपला 23 फेब्रुवारी पण गाडगेबाबांचा जन्मदिवस बोली भाषा दिन म्हणून साजरा करता येईल, आणि त्याविषयी बोली भाषांची माहिती आपण त्यावेळेला मिळवू. मराठी भाषेचा आजच्या दिवसापुरता आपण उल्लेख न करता, किंवा आजच फक्त उदो उदो न करता पुन्हा विसरून जायचं. आज गर्जा, महाराष्ट्र गर्जा वगैरे काय सगळं मराठी माय बोली, आणि उद्या पुन्हा आपलं जे आहे ते चालतं. असं न होता, हे तात्पुरतं नव्हता. आता काल शिवमंदिरची जत्रा संपली, यात्रा संपली, आज तिथे काहीच नाही. असं जत्रेचं स्वरूप नको यायला भाषेच्या बाबतीमध्ये. म्हणून मराठी भाषेसाठी आपण अधिक प्रयत्न केले पाहिजे, अधिक त्यामध्ये आपण तिला महत्त्व दिलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे, बोललं पाहिजे. मराठी भाषेमध्ये ही उत्सवाची भाषा नाही, म्हणजे उत्सवाचा दिवस नाही. तर या दिवसाचं महत्त्व आपण मराठी भाषा जतन करण्यासाठी आहे. मराठी बोलणारी माणसं वाढली पाहिजे, मराठी बोलणारी माणसं. नाही तर आपण कुठेतरी हिंदी लगेच बोलायला होतो कुठेकडे, अरे उद्या बाजू में शरत ना त्या जगा नाही ना, असं होतं. मराठी असतो न तर थोड्या वेळानं तोही मराठी बोलायला लागतो. कसं झालं पाहिजे? किंवा कोणतरी इंग्रजीमध्ये आपल्यासाठी आपल्याशी बोलायला लागतो, अचानक त्याला वाटतं की इंग्रजीत बोललं की हा जरा घाबरून जाईल किंवा प्रभाव पडेल. आवश्यक नाही, आपण आपलं शांत राहायचं आणि आपलं मराठीत बोलायचं. तू महाराष्ट्रात आहे ना, मग मराठी तुला आलं पाहिजे, अशा प्रकारची आपली भूमिका असते. मराठी बोलणारी, मराठी ऐकणारी, पण मराठी लिहिणारी, मराठी वाचणारी, मराठी टिकवून ठेवणारी, वाहून नेणारी माणसं वाढली पाहिजे. तर मराठीचं जतन होईल, आणि तर या दिवसाचं महत्त्व आपण अधोरेखित करू शकतो. आता मला सांगा, मी अजून तुमचा वेळ घेणार नाही. मराठी बालसाहित्यिक आहेत, आपल्याला माहिती आहे. आपण अंबरनाथमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी जे काही साहित्य संमेलन घेतलं, बाल मराठी साहित्य संमेलन, कोण होते अध्यक्ष? अध्यक्ष कोण होते? एकनाथ आव्हाड. उद्घाटक कोण होते? आणखी 2 महिला होत्या साहित्यिक. ज्योती कपिले होत्या. अजून कोण होता? प्रतिभा सराफ होते. बरोबर, अजूनही साहित्यिक होते. ते 3 आपण त्यांना बोललो. बघा, अंबरनाथमध्ये बाल मराठी साहित्य पहिलं आपण घेतलं. आपली संस्था, आपली शाळा या बाजूला, आणि ज्या मोठमोठ्या शाळांनी किंवा मोठमोठ्या संस्थांनी जे घेतलेलं नाही, ते आपण बाल मराठी साहित्य संमेलन प्रथम इथे घेतलं. आणि ते संमेलनाचा तुम्ही अनुभव घेतला. दिवसभर संमेलन आपण चालवलं, आणि मोठ्या संमेलनाची छोटी प्रतिकृती आपण त्याला म्हणता येईल. अगदी ग्रंथदिंडीपासून समारोपापर्यंत आपण साहित्य संमेलन घेतलं. म्हणजे आपली शाळा छोटी असून किंवा अशी बाजूला असून सुद्धा आपण मराठीचा अभिमान बाळगणारे आहोत, हे आपण सिद्ध केलं. आणि पहिलं मराठी साहित्य संमेलन हे मी म्हणत नाही, तर या ठिकाणी जे काय मराठी साहित्य परिषद चालवतात, मैड मॅडम आहेत किंवा आणखी जे आहेत, त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की हे अंबरनाथमध्ये पहिलंच मराठी बाल साहित्य संमेलन. इतर संमेलन झाले असेल, पण मुलांसाठी झालं नव्हतं. अशा त्याबद्दल निश्चितच शंका नाही आहे. आता या ठिकाणी तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, अभंगाचं ओढ आहे, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याशी त्यास तोच तेची द्यावी. म्हणजे बघा, अधिकार तैसा करू उपदेश, मला जेवढा अधिकार आहे किंवा मला जेवढा आहे तेवढंच मी बोलतो, आणि साहे ओझे त्यास तेची द्यावी, म्हणजे तुम्हाला जेवढं पडेल तेवढं सांगायला पाहिजे. तुम्ही लहान मुलात बरेचसे आहेत, शिक्षक थोडं, तर अशा प्रकारची माझी पात्रता आहे, तेवढंच मी बोलतो, किंवा तुमची क्षमता आहे तेवढंच तुम्हाला सांगितलं. मराठीबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे. मराठी हा विषय आपला आत्म्याचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि म्हणून आजच्या दिवसापुरता न राहता
त्यावर सतत आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मराठी भाषेचं जतन केलं पाहिजे, अशा प्रकारचे सदिच्छा व्यक्त करत मी माझे दोन शब्द सांगतो.